नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ संपन्न झालाय। केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमात स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती अशा एकूण 2330 ठिकाणी अंमली पदार्थ विरोधात शपथ घेण्यात आली। या ऐतिहासिक मोहिमेत 4,66,000 विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला बचत गट, पोलीस अधिकारी व कर्मचारी, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शाळा, महाविद्यालयांचे मैदाने आणि ग्रामपंचायतीच्या सभागृह आवारामध्ये एकाच वेळी शपथ घेताना देशभक्तीचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले। शपथ घेताना सर्वांनी एकमुखाने जाहीर केले की आम्ही कोणत्याही प्रकारचे नशा पदार्थ सेवन करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू। नशामुक्त, निरोगी आणि सक्षम भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा संकल्प एकत्रितपणे करण्यात आलाय। तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे। त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन देशासमोरील हे आव्हान स्वीकारून अंमली पदार्थ मुक्त करण्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आलाय। अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती देखील निर्माण करणे हा या नशामुक्त अभियानाचा उद्देश आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणांवर जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा तसेच नशामुक्तीसाठी समाज माध्यमांवर प्रभाव पाडणाऱ्या रील्स आणि मेसेज स्पर्धा, से नो टू ड्रग्स, घोषवाक्य संबंधित चित्रकला व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम या अभियानाअंतर्गत राबवण्यात येणार आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेत जास्तीत जास्त तरुण वर्ग तसेच नागरिकांनी सहभागी होऊन मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक। ड्रग्स मुक्त भारत, ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे। मी माझ्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन। मी इतरांना प्रेरित करून व्यसन मुक्त, निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करी। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ, मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही। मी माझे जीवन स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन। मी माझ्या मित्रांना, कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन। मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन। मी माझ्या परिसरात, शाळेत, महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी
ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईल. मी ठाम निर्धार करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे. मी माझ्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन. मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन. जय हिंद. आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ, मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही. मी माझे जीवन स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन. मी माझ्या मित्रांना, कुटुंबाला, समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन. मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन. मी माझ्या परिसरात, शाळेत, महाविद्यालयात